योद्धा न्यूज चॅनल। राजकारणापलीकडचा माणूस हरपला। सर्वपक्षीय नेते अन जनसागराच्या उपस्थितीत लाडक्या दादांना भावपूर्ण निरोप। राजगुरुनगर। नारायण सूर्यवंशी व दत्ता भगत यांनी घेतलेला आढावा। प्रशासनावरील पोलादी पकड, शब्दातला रोखठोकपणा आणि काळजात जनसामान्यांच्या प्रश्नांची कळकळ असलेला महाराष्ट्राचा दादा काळाच्या पडद्याआड गेल्याने अवघा पुणे जिल्हा पोरका झालाय। खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथे आयोजित शोकभेत हजारो नागरिकांनी आपल्या लाडक्या नेत्याला साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला। यावेळी जमलेल्या जनसागराच्या डोळ्यातील अश्रू सांगत होते की दादांचे जाणे हे केवळ राजकीय नुकसान नसून ती प्रत्येकाच्या कुटुंबातील व्यक्ती गेल्याची वैयक्तिक हानी आहे। राजकारण विरहित शोकसभेचा महाकुंभ गुरुवारी सायंकाळी 5 वाजता आर्यन कॅपिटल बिल्डिंग समोर ही शोकसभा पार पडली। या सभेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे पक्षाचे झेंडे नव्हते, तर फक्त दादांबद्दलचा आदर होता। आजी माजी आमदार, विविध राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, वकील, पत्रकार आणि शेकडो सामान्य नागरिक पक्ष विसरून फक्त एक माणूस म्हणून येथे एकत्र आले होते। खडूस, शिस्त आणि मायेचा ओलावा, मान्यवरांच्या आठवणी। शोकसभेत बोलताना अनेकांचा कंठ दाटून येत होता। उपस्थित वक्त्यांनी दादांच्या कामाच्या पद्धतीवर आणि त्यांच्या अनोख्या स्वभावावर प्रकाश टाकला। शिस्तीचा दरारा। दादा जे काही असेल ते तोंडावर बोलत। त्यांच्या या खडूस वाटणाऱ्या पण पारदर्शक स्वभावामुळेच प्रशासनामध्ये शिस्त होती। चुकीला माफी नाही आणि चांगल्या कामाला शाबासकी ही त्यांची पद्धत होती, असे मत अनेकांनी व्यक्त केले। पहाटेचा कारभारी। पहाटे 5 वाजता कामाला सुरुवात करण्याची त्यांची शैली आणि फाईलवर तात्काळ निर्णय घेण्याची क्षमता यामुळे पुणे जिल्ह्याचा विकास सुसाट झाला, अशी भावना मान्यवरांनी बोलून दाखवली। रागीट स्वभाव पण कोमल हृदय। सभेत अनुभव सांगताना एका कार्यकर्त्यानं सांगितले की दादा वरून कडक वाटायचे, त्यांच्या रागाची सर्वांना धास्ती असायची, पण त्याच रागाच्या मागे प्रचंड माया होती। एकदा कुणाला शब्द दिला की तो पाळायचाच, हा त्यांचा बाणा होता। अश्रूंच्या धारांनी परिसर हेलावला। अनेक जुन्या कार्यकर्त्यांनी दादांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला। दादांनी माझ्या मुलाच्या उपचारासाठी रात्री 2 वाजता मदत केली होती, असे सांगताना एका सामान्य नागरिकाला रडू कोसळले। कार्यकर्त्यांच्या डोळ्यातील अश्रू आणि दाटून आलेला कंठ दादांच्या लोकप्रियतेची साक्ष देत होता। प्रत्येकाकडे सांगण्यासारखा दादांसोबतचा एक हक्काचा अनुभव होता। पुणे जिल्ह्याच्या नेतृत्वाची पोकळी। पुणे जिल्ह्याच्या राजकारण आणि समाजकारणात दादांचा शब्द अंतिम मानला जायचा। ग्रामीण भागातील पाण्याचे प्रश्न असोत, रस्ते असोत किंवा शहराचा आधुनिक विकास, दादांचे लक्ष सूक्ष्म असायचे। जिल्ह्याचा पालक हरवला आहे, अशा शब्दात अनेक ज्येष्ठांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। सायंकाळी 5 वाजता सुरू झालेली ही शोकसभा रात्री 8 वाजेपर्यंत अखंड सुरू होती। हजारो नागरिकांनी शिस्तीत रांगेत उभे राहून दादांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला। सभेच्या शेवटी सामूहिक पसायदान म्हणण्यात आले। जेव्हा पूर्ण परिसरात पसायदानाचे सूर निनादले तेव्हा उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे ओलावले होते। दादांचे विचार आणि त्यांची कार्यपद्धती हीच आता आमच्यासाठी प्रेरणा असेल, असा निर्धार उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। राजगुरुनगरमधील समस्त ग्रामस्थ, आम्ही राजगुरुनगरकर आणि सर्व राजकीय पक्ष व माजी आमदार आणि आमदार तसेच सामाजिक संस्थांच्या वतीने या हृदयद्रावक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। पसायदान आणि दादाला भावपूर्ण